नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण शेवग्याच्या पाल्यापासून रेसिपी बनवणार आहोत. शेवग्याच्या पाला आणि शेंगा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतात आणि खूप साऱ्या औषधांनी भरलेला हा शेवगाचा पाला, त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे. 100 आजारावरती उपयोगी पडणारा शेवगा, त्याची आपल्याला भन्नाट रेसिपी बनवायची आहे. शेवग्याची पानं निसून टिपून स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे. आपल्याला छान कुरकुरीत करायचे आहेत. काळं पडून द्यायचं नाही, हिरवंगारच ठेवायचं आहे. आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर करून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्याला वाळवून घ्यायचा आहे छान असा गॅसवरती पाला शेवग्याच्या. आता मंद आचेवरती करायचं आहे, म्हणजे करपणार नाही, छान कुरकुरीत होतो आणि पावडरही छान होते त्याची. आपल्याला भाजी करायची नाही, वेगळाच पदार्थ बनवायचा आहे. तो काय पदार्थ आहे व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. शेवग्याच्या पानांपासून बनवलेला पदार्थ. शेवग्याचा पाला मुलं खात नाही भाजी, पण ही पद्धत करून दिली तर मुलं काय सगळीच आवडीने खातील असा पदार्थ आहे. आता भाजी खाऊन सगळ्यांना कंटाळा येतो भाजी खायचा, पण असा एक पदार्थ बनवला तर कोणालाही कंटाळा येणार नाही. आता कुरकुरीत झालेला आहे पाला, बाजूला ठेवून द्यायचा आहे तसाच, म्हणजे छान आणखीन कडकडीत होतो. आणि वाटून घ्यायचं आहे बारीक पावडर करून मिक्सरमध्ये. आता त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, हे जवस आहेत म्हणजे आळशी, हे आहेत काळे तीळ. जसे सफेद तीळ असतात तसेच हे काळे तीळ असतात. आपल्या हाडांसाठी खूप उपयोगी असा काळा तीळ. आणि जवस रक्त पातळ करतं आणि कोलेस्ट्रॉलही कमी करतं. ह्या दोन्हींचे तेल अगदी आपल्या शरीराला उपयोगी पडणारे तेल आहेत. आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खरपूस दाताखाली आला का आपण चावल्यानंतर खरपूस असा सुगंध सुटला पाहिजे, असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कलर बदलल्यानंतर समजून जायचं का आपले जवस छान भाजलेत खरपूस. मैत्रिणींनो, मोठा गॅस ठेवायचा नाही, बारीक गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. आता कलरही बदललेला आहे. आपण आता बाजूला ओतून घेऊ आणि दुसरा पदार्थ भाजायला घेऊ. दुसरा पदार्थ म्हणजे काळे तीळ. काळे तीळसुद्धा आपल्याला असेच भाजून घ्यायचे आहे, अगदी छान खमंग होईस्तोपर्यंत. मैत्रिणींनो, काळ्या तिळामध्ये खूप सारे कॅल्शियम, विटॅमिन्स आपल्या शरीराला मिळतं. हाडांना, जॉईंटला खूप सारे ग्रीसचं काम करतं. असा हा काळा तिळाचा उपयोग आपल्या शरीराला होतो. आता ते सुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि बाजूला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. मिक्सरला मोठे मोठेच वाटायचे, अगदी पावडर करायची नाही, कारण आपण तो पदार्थ खाल्ल्यानंतर छान दाताखाली आल्यावर खमंग असा सुगंध सुटतो. आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे शेंगदाणे. वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहे. 2 बाऊल आपल्याला आळशी आणि काळे तीळ घेतलेले आहे आणि 1 छोटी वाटी आहे ते शेंगदाणे घेतलेले आहे. ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता छान भाजून झाल्यानंतर आपल्याला बदाम, मखाना आणि काजू ते सुद्धा भाजायला घेऊन पावडर करून घ्यायचे आहे. आता ही आहे काळे तिळाची पावडर आणि थोडेसे मी अख्खे तीळ ठेवलेले आहे. ते दिसायला खूप सुंदर दिसतात त्या रेसिपीमध्ये. आणि हे जवस आहे ते सुद्धा बारीक करून घेतले. शेंगदाणे, मखाना आणि काजू बदाम त्याचीसुद्धा पावडर करून घेतलेली आहे. आता आपल्याला हे सगळं एकत्र करायच्या आधी
मी घेणार आहे डिंक. डिंक तळून ठेवलेला आहे आणि मिक्सरला फिरून घेतलेला आहे. तो सुद्धा त्याच्यामध्ये घालायचा आहे. डिंकाचं काम छान आपल्या हाडांना मजबूत करण्याचं असतं. त्याकरिता डिंकसुद्धा ह्या रेसिपीला घालायचं आहे. छान पावडर होते पटकन तळून घेतल्यानंतर, काहीही वेळ लागत नाही. मैत्रिणी, व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी डिंक आधीच तळून ठेवला होता आणि पावडर करून घेतली होती. आता आपल्याला डिंक आणि सगळे जिन्नस छान एकत्र करून घ्यायचे आहे आणि आपण पावडर घेतले करून शेवग्याच्या पाल्याची ती सुद्धा घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. ती कशी घालायची ती आपण पाहू. आता सगळं एकजीव झालेलं आहे पहा मस्त. आता मिक्सरला फिरून घेतलेला आपण ह्याचा पाला शेवग्याचा तो सुद्धा घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. त्यापूर्वी आपण एक चाळण घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तो पाला वाटलेला घालून घ्यायचा आहे आणि गाळून घ्यायचा आहे. पहा आपण किती एक मोठा असा बाउलभर घेतला होता पाला, त्याची पावडर एवढी झालेली आहे. आपण गाळणीने गाळल्यानंतर छान अगदी बारीक पावडर अशी आपल्याला मिळते आणि त्याच्यामध्ये घोळली जाते. आपल्या तोंडात सुद्धा येत नाही पाला अशी पावडर झालेली आहे. हिरवागार लाडू मस्त दिसायला दिसतो आणि खायला तेवढाच प्रोटीन विटामिननी भरलेला, अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत ही रेसिपी छानच होणार आहे. आता आपल्याला एक परत भांडं ठेवायचं आहे, तेच आपण भाजलेलं. त्याच्यात 2-4 चमचे तुपाचे घालायचे आहे. आपल्याला याच्यात तुपही जास्त लागत नाही अशी रेसिपी आहे. 1 बाऊलभर सगळं एक बाऊल आहे तसं 1 बाऊलभर आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तो किसून घेतलेला आहे म्हणजे त्याचं पटकन वितळला जातो आणि त्याचा पाकही पटकनी होतो. आपल्याला एकतारी पाक करायचा नाही, काय नाही, फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे आणि आपली सगळी सामग्री त्याच्यात ओतून हलवून व्यवस्थित घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, गूळ थोडासा झालेला आहे सगळा वितळून. आता आपलं सामग्री सगळी त्याच्यात ओतून घ्यायची आहे आणि पूर्ण व्यवस्थित हलवल्यानंतर वेलची पूड आणि थोडीशी सुंठ आहे ती सुद्धा घालून घेतलेली आहे. त्याचा स्वाद अप्रतिम येतो. पहा आता आपला हिरवागार कलर आलेला आहे, छान दिसतंय पहा. आता सगळं व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपला हिरवागार पानाचा रंग लाडूला नक्कीच येणार आहे. खमंग, रुचकर आणि पौष्टिक असा आपल्या शेवग्याच्या पालाचा लाडू होणार आहे. मैत्रिणींनो, आपल्याला लाडू करायचे आहेत. जसे आपण संक्रांतीला करतो तसे लाडू आपल्याला करून घ्यायचे आहेत, पण त्याच्यापेक्षा थोडे मोठे करायचे आहेत. म्हणजे 1 लाडू खाल्ला तर तो पुरेसा आहे आपल्या शरीरासाठी. बहुगुणी पाला शेवग्याचा त्यापासून बनवलेले लाडू नक्कीच आवडतील तुम्हाला आणि करून पहा. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच कधी तुम्ही पाहिली नसेल असा लाडू आहे शेवग्याच्या पालाचा. करून पहा आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा सांगा कमेंट करायला आवडला का नाही. तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला तर नक्कीच बेल बटन दाबा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट एक जरूर करा. आता लाडू बांधून घेतलेले आहे, एक साईजचे झालेले आहेत सगळे लाडू आपले बांधून. काही वेळ न लागता आपले लाडू सहज वळले जातात. गुळाचा पाक करायचा नाही, काही नाही, पण आपले लाडू भारीच बांधून होतात. पहा झालेले आहेत
आणि आता डिशमध्ये ठेवून घेतलेले आहेत थंड व्हायला. मैत्रिणींनो, कधीही करून पहा आणि आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी छान शेवग्याच्या पाल्याचा लाडू करून खा आणि आपल्या हाडांसाठी, रक्त पातळ होण्यासाठी आणि जॉईंट मजबूत होण्यासाठी हा लाडू एक रोज खा आणि आपल्या शरीराची काळजी घ्या. बाय मैत्रिणींनो, आता भेटूया अशाच काही नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत ह्या लाडूची मजा घ्या आणि आपली इम्युनिटी पॉवर वाढवा. नक्कीच आवडेल. झटपट होणारा लाडू, खूप सारे आजारांवरती उपयोगी. बाय बाय मैत्रिणींनो.